हे बघा, ह्या नुसत्या चर्चा आहेत. सुनेत्रा पवार ताई उभ्या राहतील शिरूरमधून असं काही चित्र दिसत नाही. वळसे पाटील उभे राहतील असंही काही चित्र नाही. पण झालंच तर ठीक आहे ना. जो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे आणि माझा निर्णय मी सांगितलाय. मी महाविकास आघाडीचा महायुतीचाच उमेदवार जो असेल त्याचं काम करणार. दादा, तुम्ही महायुतीचा असं म्हणता, तुम्ही मी असेल असं ठामपणे आता सांगत नाही, ते पहिलं सांगायचं काय की मी तिथे उमेदवार असेल. याचा अर्थ मला खात्री आहे की महायुतीमध्ये ही जागा मलाच मिळणार आहे. महायुतीमध्ये जागा मिळणार याची चर्चा आहे. मात्र एक चर्चा अशी पण आहे की तुम्ही राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढणार आहे. अजून जागेचा निर्णयच ठरला नाही तर तसं कसं चर्चा आहे? चर्चा करायला काही होतात. नाही ठीक आहे ना. उद्या तिन्ही पक्षानं एकत्रित बसून ठरवलं, जो निर्णय होईल तो. युतीचं चर्चा कशी होते? एक नंबरचा उमेदवार त्या मतदारसंघातला तो आपल्याकडे नाही आहे, तो तिकडं आहे. मग साहजिकच ती जागा 2 नंबरची मतं कुणाला मिळाली आहेत? तर शिवसेनेला मिळाली आहेत. आणि मुख्यमंत्र्यांचा पहिल्यापासून स्टँड आहे की त्यांचा उमेदवार जर आलेला नाही मग ती जागेवर ते क्लेम करू शकत नाही. अर्थात याच्यानंतरही उद्या दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी ठरवलं की ही जागा अजित पवारांना जाईल किंवा ही जागा भाजपला जाईल तर त्याप्रमाणे तसं नियोजन होईल. त्याला काय आमची त्याला काय हरकत नसणार आहे. हे बघा, माझी भूमिका मी तुम्हाला सांगितलं की ह्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होण्यासाठी जो कोण उमेदवार असेल त्या उमेदवाराचं काम आम्ही सगळ्यांनी करायचं. साहजिक आहे, उद्या अजित पवारांनी कुठलाही उमेदवार द्यावा, आम्हाला माझे मुख्यमंत्री जे सांगतील त्या पद्धतीने आम्हाला काम करावंच लागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.